आज सुप्रियाज किचन मध्ये आपण बघणार आहोत मैसूर पाक। त्यासाठी आपण घेतले बेसन 1 वाटी, साखर 1 वाटी आणि तूप 1 वाटी। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्रपोर्शन। हे तीनही एकाच मापात घ्यायचे आहेत। त्या ज्या वाटीने बेसन 1 वाटी घेतले त्याच वाटीने साखर 1 वाटी आणि तूप 1 वाटी घ्यायचे। आता सर्वात आधी आपण बेसन काढून घेऊया आणि हे जे तूप आहे ते आपण गरम करायला ठेवायचे। आता हे जे 1 वाटी बेसन आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि याची पेस्ट करून घ्यायची स्मूथ, म्हणजे स्लरी आपण जशी भजीसाठी बनवतो तशी स्लरी बनवून घ्यायची आहे। याचं कारण हे आहे, हे मी चाळून घेतलंय। नेहमी चाळूनच घ्यायचं बेसन आणि अगदी फाईन बेसन पाहिजे आपल्याला। अजिबात असं रवा बेसन वगैरे जे असतं म्हणजे रवाळ बेसन तसं घ्यायचं नाहीये। ही स्लरी ह्यासाठी करून घ्यायची, काही वेळा पाकात हे जेव्हा आपण बेसन घालतो तर त्याच्या गुठळ्या होतात आणि मग त्या गुठळ्या मोडायला भरपूर वेळ जातो, म्हणून आधी तुम्ही अशी पेस्ट करून घ्यायची। बघा, जास्त पाणी नाही घालायचं, ही एवढीच अशी घट्ट पेस्ट करून घ्यायची आहे फक्त गुठळ्या मोडण्यासाठी। आता आपण गॅसकडे वळूया। आता इथे पॅन तापत ठेवलाय आणि तूप सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे। इथे आपण ही 1 वाटी साखर घेतली आहे, त्यात अर्धी वाटी पाणी घालूया आणि याचा आता आपण 1 तारी पाक करून घ्यायचा। आता हे बघा, साखर पूर्ण वितळली आहे। आपण चेक करून बघूया, 1 तार यायला लागली आहे। आता यामध्ये आपण हे जे बेसन पाण्यात भिजवलेलं आहे ते घालूया। आता हे सारखं ढवळत राहायचंय। आता हे बघा, हे सगळं व्यवस्थित पाकात मिक्स झालेलं आहे। आता इथे आपलं तूप सुद्धा गरम झालंय, ते आता थोडं थोडं 1-1 चमचा आपण ह्यात घालत जायचंय आणि ढवळत राहायचंय। कंटिन्युअस ढवळणं चालू ठेवायचं आणि तूप हे गरमच हवं। तूप घातलं की ते पूर्णपणे त्यात मिक्स होईपर्यंत ढवळत राहायचंय। हे तूप झालंय मिक्स, आता परत दुसरा चमचा घालायचा। हे बघा, असं कंटिन्युअस ढवळत राहायचं। हे असं थोडं थोडं तूप घालून ढवळायचंय, त्यात ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे तूप। हे बघा, आता उरलेलं जे आहे तूप ते पण आपण घालून टाकूया। आणि आता हे मिश्रण सुकेपर्यंत आपण ढवळत राहायचे। आता हळूहळू याला जाळी पडायला लागली आहे। हे बघा, आता हे सुकायला लागलंय। यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पावडर। परत चांगलं ढवळायचं, अगदी याचा गोळा होईपर्यंत हे ढवळत राहायचं। आता हे बाजूनी सगळं तूप सुटायला लागले आणि ह्याला छान जाळी सुद्धा पडली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। इथे मी एका ट्रेला ग्रीस करून ठेवलंय तुपानी, त्यामध्ये आपण हे मिश्रण ओतायचं। हे बघा, तूप सुटलंय सगळं बाजूनी। गॅस बंद करूया। हे आपण मिश्रण सगळं यामध्ये ओतून घेऊया। हे आपलं कमी असल्यामुळे पूर्ण मी पसरणार नाहीये, कारण आपल्याला थोड्याशा मैसूर हा नेहमी थोडा जाडच असतो, अगदी पातळ वड्या नसतात त्याच्या, त्यामुळे हे आता थंड करत ठेवूया। थोडं थंड झाल्यावर आपण त्याच्या वड्या पाडायच्या। आता हे थोडंसं गरम आहे तेव्हाच त्याच्या वड्या पाडायच्या, नाही तर मग नंतर पडत नाहीत। व्यवस्थित खालपर्यंत सुरी फिरवायची।
यावर तुम्ही ड्रायफ्रुट्सनी डेकोरेट करू शकता, पण ह्या पीस काढल्यावर आपण करायचे. आपण ह्यावर ड्रायफ्रुट्स घालूया. थोडंसं हाताने दाबून घ्यायचंय. हे बघा आता व्यवस्थित थंड झालेलं आहे. हे आता आपण काढूया. मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा कशी छान अगदी जाळी सुटलेली आहे. अगदी खुसखुशीत झालेला आहे आपला मैसूर पाक. तुम्ही बघू शकताय अगदी छान असा खुसखुशीत झालाय. अतिशय सोपा आहे करायला. फक्त प्रमाण अगदी व्यवस्थित जर घेतलं तर काहीही चूक होण्याचं कारण नाहीये. अगदी मस्त असा तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा मैसूर पाक तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.